त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. इकडे- काय इकडे- सांगाल? इकडे रे. सध्या आपण पाहतोय की अधिवेशन चालू आहे, मात्र मंत्री नसल्यामुळे प्रश्न मांडताना कोंडी होते. काय सांगाल? मंत्री तर सोडा, यांचं प्रशासन राहायला तयार नाही, अधिकारी यायला तयार नाही. महसूल मंत्र्यांनी सांगितलं की चीफ सेक्रेटरीने यावं, तर महसूल मंत्र्याचं चीफ सेक्रेटरी ऐकायला तयार नाही. अशी परिस्थिती आज आपण पाहिलेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जे काही पाहतोय, या सरकारला आता या सरकारची पकड प्रशासनावर राहिलेली नाही आणि त्याचे सगळे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला भोगावं लागतंय. हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आज महत्वपूर्ण ठराव आमचा होता. परवाच्या दिवशी मुंबईवर सत्ता पक्षाने ठराव आणला, त्याच्यामध्ये अधिकारी नाही. परवाच्या त्या सत्ता पक्षांनी गोंधळ घातला. तर ही जी काही परिस्थिती आज पडलेली आहे, ही यांची अनास्था आहे. आणि जनतेच्या प्रश्नाशी फक्त भ्रष्टाचार, प्रशासन आणि सरकार हे भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटायची यांची जी परंपरा आहे ती आता स्पष्ट होते. नाना, जे काही रामरक्षा आंदोलन आता उद्धव ठाकरे करणार आहेत त्याला विरोध सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. भाजप म्हणते की आता रामाची आठवण त्यांना येते. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना त्यांनी लावली. हे पहिला हे प्रमाणपत्र देणारे कोण होते भाजपवाले? मी हिंदू आहे, बरोबर. तर हे का मला प्रमाणपत्र देणार हिंदूचं? भगवान श्रीरामांनी यांना दिलं की लोकांचे पैसे गोळा करा आणि लुटा डाका मारा, हे सांगितलं होतं यांना भगवान श्रीरामांनी. त्यामुळे आता यांचं थोतांड जे होतं भाजपचं, RSS हे थोतांड आता संपलेलं आहे. आणि थोतांड संपल्यामुळे यांना या पद्धतीचं प्रमाणपत्र देण्याचा कुठलाही अधिकार नाही. मला शेवटचा प्रश्न, 4 अधिकाऱ्यांचं निलंबन होतं मॅनहोल मध्ये जेव्हा व्यक्ती पडतो, त्या 4 अधिकाऱ्यांचं केवळ निलंबन होतं. मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू होतो. मुंबईतल्या साकीनाक्याची घटना. खरं तर हे BMCचं बॉडी डिझॉल्व्ह केली पाहिजे, बॉडी डिझॉल्व्ह केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका RSS मागणी करते. जे राम मंदिरात दानाची चोरी झाली त्यावरती आता कार्यवाही केली पाहिजे. आता कारवाई केली पाहिजे म्हणजे त्याला काय कोणी वाचवायला तर विश्वास होणार नाही. पण नरेंद्र मोदींनी यांना नेमलं, नरेंद्र मोदींनी स्थापना केली, नरेंद्र मोदींनीच मंदिर बांधलं, नरेंद्र मोदींनी सगळंच केलं. RTI ऍक्ट पण त्यांनीच हटवला. हे सगळं हटवण्याच्या मागचा आणि हे करण्याचा मागचा उद्देश काय होता? प्रधानमंत्री आणि RSS चे लोक याच्यात इन्व्हॉल्व आहे जनतेचे पैसे लुटण्यामध्ये, हे स्पष्ट झालेलं आहे.